हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण ज्या भाजीमध्ये जास्त प्रोटीन्स असतात अशी भाजी आज आपण तयार करणार आहोत. त्याचबरोबर स्नायूंच्या वाढीस मदत करणारी, पोट भरल्याची भावना वाढवून आपल्या शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करणारी आणि त्याचबरोबर शरीरातले कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं आणि त्याचबरोबर शरीरामधले कॅल्शियम आणि लोह योग्य राहते आणि त्याचबरोबर जिमच्या लोकांसाठी सुद्धा ही हेल्दी रेसिपी आहे. तर पहा, इथे मी सफोला सोया चंक्सचा वापर केलेला आहे. तर आपल्याला इथे 400 ग्रामचं 150 रुपयाला पॅकेट भेटतो. सफोला सोया चंक्स चवीला खूप टेस्टी असतं आणि त्याचबरोबर पॅकेटच्या मागच्या बाजूला जो स्कॅनर आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन करून अजून सोयाबीनच्या कोणकोणत्या रेसिपी आहेत त्या तुम्ही पाहू शकता. चला तर मग प्रथम आपल्याला सोयाबीन भिजायला घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी 2 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीनची भाजी करायची असेल तर ते अर्धा तास अगोदर, नाही तर मग आदल्या रात्री सोयाबीन भिजायला घालायची, म्हणजे कसं सोयाबीन छान भिजून निघतात. आता आपण सोयाबीन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मी मोठ्या सोयाबीनचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते छोट्या सोयाबीनचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही सफोला सोया चंक्सचा ग्रीन कलरचा पॅकेटचा वापर करू शकता. त्यामध्ये सोयाबीनची वडी छोटी असते. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण आता सोयाबीनमध्ये 1 तांब्या पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवून सोयाबीन भिजायला घालू. अर्ध्या तासाने पाहू शकता तुम्ही सोयाबीन किती मस्त फुगलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व सोयाबीन छान मऊ झालेले आहेत. आता आपण त्यातलं पाणी काढून टाकू. आता आपण हातामध्ये सोयाबीन घेऊन ताप देऊन सोयाबीन पिळून काढणार आहोत, म्हणजे त्यातलं पाणी काढणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता आपण सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून टाकणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून झालेले आहे, म्हणजे सोयाबीन असे कोरडे झालेले आहेत. आता आपण सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू. तर इथे आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे लागणार आहेत आणि त्याचबरोबर कढीपत्त्याचा आपण वापर करणार आहोत आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 2 चमच अद्रक लसूण पेस्ट लागणार आहे. आता आपण इथे काही कोरड्या मसाल्यांचा वापर करणार आहेत. त्यासाठी आपल्याला इथे 1 चमच मिरची पावडर आणि चिमूटभर हिंग, 1 चमच धना पावडर आणि अर्धा चमच हळद लागणार आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मिठाचा वापर आपण इथे करणार आहोत. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. तर प्रथम आपल्याला इथे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांद्याला जर काळ्या कलरचे काजले असेल तर कांदा आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत. कांद्याचा मागचा पुढचा देठ काढून झाल्यावर, कांद्यावरची साल काढून झाल्यावर आता आपण कांदा इथे बारीक चिरून घेणार आहोत. कांदा आपण बारीक चिरून घेतल्यानंतर टोमॅटो आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर टोमॅटोची मागच्या देठाकडची बाजू कट करून घेऊन आता टोमॅटोसुद्धा आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही ते कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून झालेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आता आपण 3 पळी तेल घालणार आहोत. आता तेल चांगलं तापल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये घालून घेऊ. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम फास्ट ठेवून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे 2 मिनिटातच कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊ. आता आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट 1 मिनिटासाठी फ्राय करून घेऊ. तर पहा, इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. जर अगोदरच अद्रक लसूण पेस्ट घातली तर कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही आणि मग भाजी टेस्टी होत नाही. तर पहा, इथे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, नाहीतर मग भाजीला कच्च्या अद्रक लसूणची टेस्ट येते. म्हणून आपल्याला इथे अद्रक लसूणसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही कोरड्या मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे प्रथम आपण 1 चमच मिरची पावडर कढईमध्ये घालून घेऊ. त्यानंतर 1 चमच धना पावडर कढईमध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत.
त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चम्मच इथे मीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर पाव चम्मच हळद घालणार आहोत. आता आपण हे सर्व कोरडे मसाले कांदा टोमॅटो स्लो गॅसवर अर्ध्या मिनटासाठी फ्राय करून घेऊ. जर आपण कोरडे मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर कोरडे मसाले करपून जातील, म्हणून आपण इथे स्लो गॅसवर तेल सुटेपर्यंत कोरडे मसाले भाजून घेऊ. तर पहा इथे अर्ध्या मिनटातच किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण कढईमध्ये सोयाबीन घालून घेऊ. आता आपण सोयाबीन आणि कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करून 5 मिनटासाठी सोयाबीन शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण कढईवरचं झाकण काढून घेऊ. आता आपण भाजी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे भाजीला खूप छान रंगसुद्धा आलेला आहे आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. अशा प्रकारे झाकण ठेवून भाजी 5 मिनटासाठी शिजवून घेतल्यामुळे प्रत्येक सोयाबीनला असं खूप छान मसालेदार टेस्ट येते. आता आपण इथे 2 वाटी गरम पाणी कढईमध्ये घालणार आहोत. आता भाजी थोडी हलवून घेऊ. भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण इथे लकी चिकन मसाल्याचा वापर करणार आहोत. तर आपल्याला इथे 1 चम्मच लकी चिकन मसाला भाजीमध्ये घालायचा आहे. आता भाजी परत थोडी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे भाजीला खूप छान मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे. आता आपण कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच 2 मिनटासाठी भाजी शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते भाजी मस्त व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता आपण कोथिंबीर आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे भाजी आपली तयार झालेली आहे की नाही. साधी आणि सोपी रेसिपी आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा इथे भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी 1 लाख मोलाचे असते. तर पाहू शकता तुम्ही ते सोयाबीन किती मस्त शिजलेलं आहे आणि त्याचबरोबर मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत भाजी तयार झालेली आहे. आता आपण भाजी मीठला टेस्ट करायला देऊ. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी ट्राय करून पहा आणि लहान बाळांना सोयाबीनची भाजी खाऊ घाला. लहान मुलेसुद्धा ही भाजी आवडीने खातील. मितलासुद्धा ही भाजी खूप आवडली. अशा प्रकारे भाजी केल्यामुळे लहान मुलेसुद्धा सोयाबीनची भाजी आवडीने खातात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.